नमस्कार, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. शेवग्याचे झाड आयुर्वेदात आणि आधुनिक पोषणशास्त्रात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्याची पाने ही पोषणाने समृद्ध असून अनेक औषधी गुणधर्म असलेली आहेत. या भाजीचे पोषण मूल्ये आणि आरोग्य फायदे खूप आहेत. यात प्रचूर प्रमाणात प्रथिने, आयरन, कॅल्शियम, फॉस्फरस, अँटीऑक्सिडंट, विटॅमिन्स आहेत. तसेच रक्तदाब नियंत्रणात ठेवते, मधुमेहावर परिणामकारक आहे, पचन सुधारते, बाळंतिणीचे दूध वाढवते, संक्रमित रोगापासून संरक्षण करते. अशी बहुगुणसंपन्न परंतु झटपट तयार होते कमी साहित्यात. चला आपण बनवूया शेवग्याच्या पानाची भाजी. ही जी चवदार आणि शरीरासाठी खूप फायदेमंद अशी आहे. ही आहे शेवग्याच्या झाडाची पानं. ही अशा प्रकारे तोडायची. हे झाड आमच्या घराजवळच आहे आणि आता नवीन बार आल्यामुळे पानं खूप कोवळी आहेत. कोवळी असल्यामुळे थोड्या दांडा नाही काढल्या तरी चालेल. भाजी तोडून घेतली आणि भाजी ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायची. खूपच कोवळी भाजी, लुसलुशीत कोवळी भाजी आहे. याचे देठसुद्धा कोवळे आहे. नाही काढले तुम्ही, चिरून घेतले तरी चालेल बरं का. चला आता आपण ही भाजी स्वच्छ धुवून घेऊ आणि चिरून घेऊ. भाजी आता आपण बारीक तोडून धुवून घेतलेली आहे. ही भाजी तुम्ही लोखंडाच्या कढईतच बनवा. ही बघा, छान धुतली आणि बारीक चिरली. लोखंडाच्या कढईमुळे सुद्धा माणसाला सगळे आयरन मिळतात आणि या भाजीमध्ये भरपूर आयरन आहे. एक पळी तेल घेतले मी. यामध्ये मोहरी, जिरे, एक कांदा उभा चिरलेला, कांदा परतून घ्यायचा. सुक्या 2 लाल मिरच्या घातल्या. थोडासा हिंग, ठेचा. लालसर कांदा होईपर्यंत परतून घेऊ. आणि आता यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून घालूया. आता परत आपण हे परतून घेऊ. 1 चमचा आवडीनुसार तिखट घाला, तुम्हाला कमी जास्त पाहिजे असेल तसे. हळद किंचित थोडी, धनेजिरे पूड 1 चमचा. परत आपण परतून घेऊ. यामध्ये आता आपण ही चिरून घेतलेली भाजी घालू. ही भाजी दिसायला जेवढी हिरवी कंच दिसत आहे तेवढी तब्येतीसाठी उत्तम आहे. भाजी छान परतून घ्यायची आणि झाकण न ठेवता भाजी हाय हीटवर शिजवायची. ही भाजी 5 मिनिटात शिजते, लवकर शिजते. त्यातल्या त्यात ही भाजी आपली खूपच कोवळी आहे. शेंगाची भाजी पानं ही चवीला तुरट आणि कडसर असतात. पण आता ह्या दिवसामध्ये नवीन बार आला आहे झाडाला, त्यामुळे तुम्ही ही भाजी करा. जराही तुम्हाला कडसरपणा यामध्ये जाणवणार नाही. काहीही नाही घालायचं. शेंगदाणे, खोबरं घालतात यामध्ये, पण तुम्ही नुसती अशीच परतून भाजी बनवा. खूपच छान तयार झाली आहे. 2 पोळ्या खाणारी मी 3 पोळ्या सहज खाऊन घेतल्या या भाजीबरोबर. अशी आपली बहुगुणी भाजी तयार आहे. ही भाजी चविष्ट, पोषक आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तुम्ही ही भाजी गरम गरम भातासोबत
किंवा चपातीसोबत आनंदाने खाऊ शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत आनंदी राहा आणि स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घ्या. या रेसिपीची पूर्ण माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करायला विसरू नका बरे का. धन्यवाद.